ही सत्य घटना घडली आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात. या गावात संतोष नावाचा एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत राहत होता. घरची परिस्थिती तशी जेमतेमच. हातावर पोट असल्यामुळे संतोष मिळेल ते काम करायचा. कधी गवंडी काम तर कधी शेतमजुरी. संतोष एका मित्राच्या लग्नासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई येथे गेला होता. लग्नाचा माहोल, सणईचे सूर आणि हळदीचा पिवळा रंग. याच वातावरणात संतोषची नजर एका मुलीवर खिळली. तिचं नाव होतं सविता. सविता दिसायला अतिशय साधी, पण रूपाने देखणी होती. लग्नाच्या पंक्तीत वारताना दोघांची नजर भेट झाली आणि तिथेच प्रेमाची पहिली ठिणगी पडली. हळूहळू ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं. एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर झाले. त्यानंतर फोनवरच्या गप्पा रात्र रात्र रंगू लागल्या. संतोषच्या गोड बोलण्याने सविता पूर्णपणे भारावून गेली होती. दोघांनी एकमेकांना वचन दिली, साथ जिएंगे साथ मरेंगे. पण जेव्हा सविताने आपल्या घरी या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या घरून विरोध झाला. कारण एकच, संतोषची गरिबी आणि अस्थिर काम. पण प्रेमात आंधळ झालेल्या सविताला हे काहीच दिसलं नाही. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता एका काळ रात्री दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पळून जाऊन एका मंदिरात लग्न केलं. सुरुवातीचे दिवस हे जणू स्वर्गासारखे होते. दोघेही घरापासून दूर एका दुसऱ्या गावात भाड्याने खुली घेऊन राहू लागले. संतोष गवंडी कामाला जायचा आणि सविता घर सांभाळायची. त्यांच्या या प्रेमाच्या वेलीवर एक गोंडसच मुलाचं फूल उमललं. आता त्यांचा संसार पूर्ण झाला होता. पण मित्रांनो म्हणतात ना, सुखाच्या मागोमाग दुःखाची सावली असतेच. तसंच काहीतरी घडणार होतं. संसार सुरळीत चालला होता, पण संतोषला एका नव्या सवतीने ग्रासलं होतं. ती म्हणजे दारू. दिवसभर कष्टाची काम केल्यानंतर थकवा घालवण्यासाठी म्हणून सुरू झालेली दारू आता त्याची गरज बनली होती. संतोष रोजंदारीवर 500 रुपये कमवायचा, पण त्यातील 200 ते 300 रुपये तो दारूच्या गुत्त्यावरच उडवू लागला. उरलेल्या 200 रुपयात घर कसं चालवायचं हा प्रश्न सविताला सतावू लागला. काही दिवसांनी आर्थिक टंचाईमुळे ते दोघे पुन्हा आपल्या मूळ गावात संतोषच्या आईवडिलांकडे राहायला आले. पण इथेही तेच हाल. म्हातारी आईवडील त्याला समजावून सांगायचे, असा संसार मोडू नकोस, दारू सोडून दे. सविता तर रोज त्याच्या पाया पडायची, रडायची. पण व्यसनाच्या आहारी गेलेला संतोषला कशाचीच शुद्ध नव्हती. त्याची दारू आता वाढतच चाललेली होती. घरात रोज भांडण, मारहाण आणि आरडाओरडा रोजचाच झाला. शेवटी कंटाळून आईवडिलांनी त्याला घरातून बाहेर काढलं. संतोष सविताला आणि आपल्या लहान मुलाला घेऊन गावाबाहेर एका पत्र्याच्या शेडमध्ये भाड्याच्या खोलीत राहायला गेला. तिथे तर त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण राहिलं नाही. दारूसाठी पैसे कमी पडू लागले की तो लोकांकडून उधार घ्यायचा. उधारीचे डोंगर वाढत होते. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात विक्रम नावाचा एक मित्र आला. विक्रम हा गावातलाच एक गुंड प्रवृत्तीचा माणूस होता. त्याने संतोषला दारूसाठी 15,000 रुपये उधार दिले होते. दिवसेंदिवस विक्रमचे पैसे परत करण्याचा तगादा वाढत होता. एक दिवस विक्रम संतोषला गाठतो आणि म्हणतो, संत्या, माझे पैसे परत कर, नाहीतर तुला महागात पडेल. संतोष हात जोडून विनवणी करू लागला, भाऊ, सध्या खिशात दमडी नाही, थोडा वेळ दे. त्यावर विक्रमच्या डोक्यात एक विकृत विचार आला. तो हसून म्हणाला, ठीक आहे, मी तुझे पैसे माफ करेन. वरून तुला रोज फुकट आणून पाजेन. पण तुला माझे एक काम करावं लागेल. संतोषने विचारलं, काय काम? विक्रम म्हणाला, मला तुझ्या बायकोसोबत, सवितासोबत काही वेळ घालवायचा आहे. हे ऐकून कोणत्याही मर्दाच रक्त खोवळलं असतं. पण संतोष तो आता माणूस राहिलाच नव्हता. तो फक्त एक व्यसनी शरीर झाला होता. त्याला दारूशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. क्षणभर विचार करून या नराधम पतीने चक्क होकार दिला. विक्रमने त्याला दारूची बाटली दिली. त्या रात्री संतोष घराबाहेर दारू पीत बसला
आणि विक्रम घरात शिरला. आज सविता झोपली होती. विक्रमने तिच्यावर बळजबरी संबंध करायला सुरुवात केली. सविता ओरडली, "अहो वाचवा, धावा!" तिने आपल्या पतीला हाका मारला. पण बाहेर बसलेला संतोष कानावर हात ठेवून दारूच्या नशेत झिंगत बसा होता. ज्याच्यावर विश्वास ठेवून तिने घर सोडलं, त्यानेच आज तिची इज्जत एका बाटलीसाठी विकली होती. विक्रमने तिची पूर्ण इज्जत लुटून तिला भोगले होते. त्यानंतर सविताच्या आयुष्यात नरक सुरू झालं. विक्रमने ही गोष्ट इतर मित्रांना सांगितली. संत्याला दारू पाजवा आणि तिच्या बायकोची मजा घ्या. आता हे नित्याचंच झालं. वेगवेगळे मित्र यायचे, संतोषला दारू द्यायचे आणि त्याच्या डोळ्या देखत सविताच शोषण करायचे आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवायचे. सविता जिवंतपणे मरत होती. तिचा स्वाभिमान, तिचं अस्तित्व, सगळं काही संपलं होतं. 2019 मध्ये सुरू झालेला हा संसार 2025 पर्यंत पूर्णपणे कुजला होता. नोव्हेंबर 2025 उजागलं होतं. सविता आता आतून पूर्णपणे मेली होती. उरला होता तो फक्त तिच्यातल्या आईचा आणि एका स्त्रीचा उद्रेक. मागील 2-3 दिवसांपासून संतोषची तब्येत जास्त दारू प्याल्यामुळे खराब होती. तो सतत झोपून असायचा. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 सकाळची वेळ. सविता नेहमीप्रमाणे उठली आणि संतोषला उठवायला गेली. "अहो उठा!" पण संतोष हालचाल करत नव्हता. तिने त्याला हलवलं, पण शरीर थंड पडलं होतं. संतोषचा मृत्यू झाला होता. सविताने हंबरडा फोडला. तिची 2 मुलंही रडू लागली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमले. गावभर बातमी पसरली की दारूमुळे संतोषचा लिव्हर खराब होऊन मृत्यू झाला. पोलिसांनी येऊन पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. 15 दिवस उलटले. सविताने जणू काही झालंच नाही अशा प्रकारे मुलांसाठी पुन्हा मोलमजुरी सुरू केली. पण खरी धक्कादायक गोष्ट 19 नोव्हेंबर 2025 रोजी समोर आली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलीसही चक्रावले. रिपोर्टमध्ये स्पष्ट होतं, संतोषचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबल्यामुळे श्वास गुदमरून झाला आहे. पोलिसांनी तात्काळ सविताला ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती गप्प होती. पण जेव्हा महिला पोलिसांनी तिला पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही स्तब्ध झाले. तिने कबुली दिली, "होय साहेब, मीच मारलं त्याला. 30 ऑक्टोबरच्या रात्री तो नशेत धुंद पडला होता. माझ्या डोळ्यासमोर माझा भूतकाळ फिरत होतं. त्याने फक्त दारूसाठी मला आणि माझी इज्जत मित्रांच्या हवाली केली होती. मी रोज तीळ मरत होते. माझी सहनशक्ती संपली होती. म्हणून त्या रात्री मी माझी ओढणी म्हणजे स्कार्फ घेऊन त्याच्या गळ्याला फास लावून आवळला. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत मी थांबले नाही." हे सांगताना तिच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर सुटकेची भावना होती. पोलिसांनी तिला अटक केली. पण या घटनेत एका दारूच्या व्यसनामुळे एक कुटुंब संपलं. एक स्त्री गुन्हेगार बनली आणि 2 निष्पाप मुलं अनाथ झाली. मित्रांनो, ही घटना आपल्याला विचार करायला लावते. व्यसन फक्त माणसालाच नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कसं उद्ध्वस्त करत हे यावरून दिसतं. सविताने केलेलं कृत्य कायद्याने गुन्हा आहेच. पण तिला त्या गुन्ह्यापर्यंत पोहोचवणारा खरा गुन्हेगार कोण? ती परिस्थिती की तो विकृत पती? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.